नमस्कार मित्रांनो, NRP न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे। शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। एकनाथ शिंदे आपल्या या दौऱ्यामध्ये भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत। समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं जात असून दुजाभाव केला जात आहे। त्यामुळे शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत। रायगडमध्ये बहुमत असूनही तडजोड करावी लागली, तर फलटणमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं, अशी खंत स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान यावर काही ठोस तोडगा निघावा यासाठी एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटाला अनेक ठिकाणी मोठा धक्का दिला होता। शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी भाजपात प्रवेश केला होता। यावरून देखील शिवसेना शिंदे गटात नाराजी होती। त्यानंतर महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला। या दौऱ्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी युती झाल्याचं पाहायला मिळालं आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही असं देखील ठरवलं होतं। एवढंच नाही तर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला चांगलं यश मिळालं। काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला, तर काही ठिकाणी भाजपाचा महापौर झाला। मात्र त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये देखील भाजप हा नंबर 1 चा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं। अनेक ठिकाणी या निवडणुकीतही भाजप शिवसेना शिंदे गटाची युती होती। मात्र आता निकालानंतर सत्तेपासून दूर ठेवलं जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।